चरितं रघुनाथस्य शतकोटि प्रविस्तरम् एकैकमक्षरं पुंसां महापातकनाशनम् एकपत्नी एकवचनी एकबाणी मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं चरित्र जीवाचं दुःख कमी करणारे आहे। रामकथा जीवनाची व्यथा कमी करणारी कथा आहे। संसारामध्ये तापलेल्या जीवाला शांत करणारी कथा। पवित्र अवीट सुरस गोड श्री रामायण या रामकथेच्या पवित्र प्रांगणामध्ये सर्व रामभक्तांचं अंतःकरणपूर्वक स्वागत आहे। ज्ञानेश्वरी भजन मंडळ आयोजित भव्य श्री रामकथा ज्ञानयज्ञ सोहळा रौप्य महोत्सवी वर्ष आहे। सर्वजण भक्तिभावानं श्रद्धायुक्त अंतःकरणानं या कथा सत्रामध्ये सहभागी आहात। आपल्या सगळ्यांचा खूप उत्साह आहे। मी सांगितलं आज देवाचं लग्न आहे, लग्नासाठी थोडंसं व्यवस्थित टापटीप या आणि हिरव्या रंगाची साडी घालून या। सगळे खूप छान अगदी उत्साहात तुम्ही सहभागी आहात। मग कोणाला प्रश्न पडला असेल हिरव्या रंगाची साडी तर नवरदेवाची आई घालत असते, नवरीची आई घालत असते, मग आम्ही कोण? तर तुम्ही सगळेच वरमाई आणि अगदी तिकडचे दोन्हीकडचे पण तुम्हीच, जानकी मातेकडचे आणि राम भगवान त्यांच्याकडचे। आपण कधी असं स्वतःला नाही समजायचं की आपण कोणीतरी वऱ्हाडी आहोत। आपणच आपल्याच घरचं लग्न आहे, राम आपले आहेत। ही भावना ठेवाल तर तुम्हाला अगदी कौशल्यामाईचा भाव तुमच्या अंतःकरणामध्ये जागा होईल। तर तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। आमचे चंद्रकांत काका रोडे, बरोबर नाव घेतलं ना का चुकलं? त्याचबरोबर सगळे आमचे ही सगळी मंडळी, आपण सगळेजण भक्तिभावानं या कार्यक्रमामध्ये सहभागी होता। आणि जेवढे दिवे इथे लागलेले आहेत ना डेकोरेशनच्या माध्यमातून, तेवढ्या दिव्यांचा उजेड ती एक उजाळा म्हणतात ना, एक तेजस्विता, तर ती सगळी तेजस्विता, एक दिव्यत्व, एक चैतन्य या कथेच्या माध्यमातून या दिव्यांसारखं आपल्या जीवनामध्ये विकसित होणार आहे। रामकथा माणसाला जगायला शिकवते। रामकथा माणसाला स्थिर ठेवते। जीवनामध्ये कितीही आनंदाचा प्रसंग आला असेल तर त्या आनंदाला पचवण्याची क्षमता निर्माण करते। आणि जीवनामध्ये कितीही मोठं दुःख येऊ द्या, त्या दुःखाला तोंड देण्याची क्षमता रामकथा आपल्यामध्ये निर्माण करते। माझं बोलणं तुम्हाला कळावं याच्यासाठी सांगते। माणसाला सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी पचवणं, पेलणं, बोलणं एवढं सोपं नाही। आपण म्हणतो की दुःख कसं पचेल, कसं दुःखाला तोंड देऊ। एक वेळा दुःखाला सामना करणं सोपं आहे, पण सुख पचवणं कठीण आहे। सुख देखील माणसाला सहजासहजी पचवल्या जात नाही, कारण कठीण आहे ते। माझा बोलण्यातला भाव तुम्हाला लक्षात यावा म्हणून सांगते। एका गावामध्ये एक वयोवृद्ध आजी होती। ती आजी कुठेतरी 4-8 दिवसाला कामधंदा करायची, पोटाला जेवढं लागतंय तेवढं जवळ साठवायची। छोटीशी तिची झोपडी होती, त्या झोपडीमध्ये ती राहत होती। आणि तिचं त्या गावामध्ये कुणासोबतच जमत नव्हतं। फक्त एक डॉक्टर असायचे, त्या डॉक्टरांसोबत तिचं बोलणं चालणं असायचं। का? डॉक्टर तिच्या तब्येतीची काळजी घ्यायचे की ह्या म्हातारीला कोणीच नाहीये आणि आयुष्य किती राहिले हिचं माहिती नाही, हिला कोणीच नाही, गावात कोणासोबत जमत नाही, बोलण्यातून सारखा वाद होतो। चला आपण, आपला धर्म आहे रोग्यांची सेवा करणं, मग हिला आपण हिची काळजी घेत जाऊ किंवा या आजीला आजारी पडल्यानंतर आपण ट्रीटमेंट देऊ या भावनेनं ते डॉक्टर तिच्यासोबत चांगलं बोलायचे आणि आजीलाही त्या डॉक्टरांसोबत ती चांगलं बोलायची। एक दिवस असं काही कळालं की त्या आजीला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली।
तुम्ही म्हणाल कशी लागली? गृहीत धरायची आपण लागली म्हणून. 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली. सगळ्या गावकऱ्यांना प्रश्न पडला, हिला कोणी वारस नाही आणि आता हिला जर सांगावं तुला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागली तर ही म्हातारीला हे सुख, हा आनंद कसा पचवता येईल? कारण हे सोपं नाहीये. दिवसभर कामाला गेल्यानंतर कुठे 1000-500 रुपये मिळतात आणि 1 कोटी रुपये हिला अचानक मिळणार. हिचं पूर्ण जीवन अडचणीमध्ये, दुःखात, संकटात, कष्टात गेलेलं आहे आणि एकदम एवढं वैभव हिला प्राप्त होणार. हिला व्यवस्थित कोणीतरी समजावून सांगणारं पाहिजे. म्हणजे हिचं कुणासोबत जमते? म्हणजे एकच आहे माणूस, तो म्हणजे डॉक्टर. डॉक्टर साहेबांना बोलावलं. म्हणे डॉक्टर साहेब, जी आजी कधी कधी औषध गोळ्या घेण्यासाठी तुमच्याकडे येते ना, तिला 1 कोटी रुपयाची लॉटरी लागलेली आहे आणि तिला एवढे पैसे ऐकल्यानंतर ती अवाक होऊ नये, तिला शॉकिंग होऊ नये, याच्यासाठी तिला हे व्यवस्थित सांगणारं तुमच्यापेक्षा आणखी दुसरं कोणी आमच्या नजरेमध्ये दिसत नाही की ती कुणाचं ऐकल आणि तिला कोणी व्यवस्थित सांगल. तुम्हीच तिला सांगा की 1 कोटी रुपयाची लॉटरी लागलेली आहे, पण व्यवस्थित सांगा, नाही तर अटॅक येईल ऐकून. डॉक्टर म्हटले काही हरकत नाही. आजीला बोलावून घेतलं. म्हणे आजी तब्येत बरी आहे? म्हणे हो डॉक्टर साहेब खूप छान आहे तब्येत. नाही म्हणे बरं वाटत नसेल तर मला सांगत जा, खूप अडचण असेल तर माझ्यापर्यंत निरोप देत जा, मी तिथे येऊन तुम्हाला औषध गोळ्या देत जाईल. नाही म्हणे डॉक्टर साहेब, या पूर्ण गावात तुम्ही तर माझ्या तब्येतीची काळजी घेता आणि ताहीच कोण मला, मुलं नाहीत, तुम्हालाच माझा मुलगा मानते. डॉक्टर साहेब म्हणतात आजी काही नाही, तुला जेव्हा अडचण वाटेल ना तेव्हा मला सांग. पण आजी मला एक बोलायचं आहे. आणि काही प्रॉपर्टी वगैरे आहे का? म्हणे काहीच नाही डॉक्टर साहेब, एका झोपडी पलीकडे माझ्याकडे दुसरं काहीच नाही. आजी पूर्ण आयुष्य तुमचं कष्टात गेलो. हो ना डॉक्टर साहेब, पूर्ण आयुष्य माझं कष्टात गेलं. पण आजी असं काही हार मानायचं नाही, कधी भगवान कुणाला काय देऊन जाईल काही सांगता येत नाही. आजी म्हणते आता दिलं तरी काय करायचं आणि मिळालं तरी कुठे ठेवायचंय, सोबत थोडीच घेऊन जाणार आहे मी. नाही म्हणे आजी, कुणाच्या नशिबाचा कोणी अंदाज घेऊ शकत नाही. आजी जर तुम्हाला देवानं आत्ता या क्षणाला जर 10,000 रुपये दिले तर काय करताल बरं तुम्ही? आजी म्हटली 20 रुपये रोजगारावरती पूर्ण दिवस जातोय, मला 10,000 रुपये कोण देणार आहे? नाही म्हणे तुम्हाला जर आजी 10,000 रुपये जर कोणी दिले तर काय करताल तुम्ही? तर डॉक्टर साहेब खरं सांगते मी तुम्हाला, मला जर कोणी 10,000 रुपये दिले तर त्यातले 5,000 तुम्हाला देईल आणि 5,000 मला ठेवा. आजी खरं बोलताय? हो म्हणे खरं बोलते. डॉक्टर साहेब म्हणतात आजी ठीक आहे, जर तुम्हाला कोणी 50,000 रुपये दिले तर मग काय करताल? आजी म्हटल्या जर मला कोणी 50,000 दिले तर त्यातले 25 लगेच तुम्हाला आणि 25च मला. आता गप्पा मारायला काय हरकत आहे अशा? डॉक्टर म्हणतात आजी 1,00,000 रुपये दिले तर? आजी म्हटले 1,00,000 रुपये जर मला दिले, कोणी मिळाले, मला मिळाले तर त्यातले 50,000 तुम्हाला आणि 50,000 मला. आजी 20,00,000 मिळाले तर? आजी म्हणते 10,00,000 तुम्हाला, 10,00,000 मला. आजी 50,00,000 रुपये मिळाले तर? म्हणजे 25,00,000 लगेच तुम्हाला आणि 25,00,000 मला. आजी खरं बोला बरं. आजी म्हणते खरंच बोलते. डॉक्टर साहेब म्हणतात आजी जर 1 कोटी रुपये तुम्हाला भेटले तर काय करताल बरं तुम्ही? आजी म्हटली 50,00,000 या क्षणाला तुम्हाला देईल, 50च मला ठेवन. डॉक्टरांनी ऐकलं 50,00,000 रुपये आपल्याला मिळणार. डॉक्टरलाच अटॅक आला, जागेवरच कुई. पुढे बोलायला सुद्धा चान्स मिळाला नाही. याचा अर्थ असा आहे, सुख पचवणं तर दूर राहिलं, सुखाची बातमी सुद्धा कुणाकुणाला पचवल्या जात नाही. एक वेळेला दुःखाला माणूस तोंड देईल, पण सुख पचवणं त्याही पेक्षा कठीण असतं, फार कठीण असतं. का? सुखाला कोणाची तरी नजर लागण्याची शक्यता असते, म्हणून ते पचवणं कठीण आहे. पण ही रामकथा आपल्याला एवढं योग्य बनवते, आपल्याला सुख आणि दुःख या दोन्ही स्थितीमध्ये स्थिर ठेवण्याचं काम ही रामकथा करते. राघवेंद्र सरकाराचं चरित्रच एवढं सुंदर आहे की ते चरित्र आपल्यातला माणूस जागा करता करता सामाजिक स्तरावरती आपल्याला योग्य एक पात्र बनवण्याचं काम ही रामकथा करते.
एक समाज हिताचं व्यक्तिमत्व कसं असलं पाहिजे ते रामकथेतून साकारलं जातं. स्वतःसाठी जगणाऱ्यांची खूप गर्दी आहे या जगामध्ये, पण परोपकाराची भावना अंतःकरणामध्ये जागी होण्यासाठी कुठेतरी रामकथेचं श्रवण करावं लागेल. आणि परोपकार जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये नाही तोपर्यंत पुण्य आणि परमार्थ आपल्याला कळू शकत नाही, किंवा मानवी देहाचं सार्थक कशामध्ये आहे, या गावाला आपण या नगरीला आलो कशासाठी हे आपल्याला त्याच्याशिवाय कळू शकत नाही. स्वतःसाठी खूप जगतो आपण. माझीच गाडी, माझीच माडी, माझी पत्नी, माझी मुलं, माझा बंगला, माझी शेती, सगळं माझं माझं हे तर शिकवायची गरज नाही. पण कुठेतरी हा देश माझा याचे भान जरासे राहू द्या रे, जरासे राहू द्या. हा उंच हिमालय माझा, हा अथांग सागर माझा, ही जे हे सगळं हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर. ही भावना जागी होण्यासाठी आपल्याला रामकथा ऐकावी लागणार आहे. आणि ज्या लोकांच्या जीवनामध्ये परोपकार आहे, ज्या लोकांच्या जीवनामध्ये धर्म आहे, ज्या लोकांच्या जीवनामध्ये सत्कर्म आहे, आणि ज्या लोकांच्या जीवनामध्ये सत्संग आहे, अशा माणसाचा जीवनाला एक वेगळंच मूल्य असतं. पहा, एक वेगळंच महत्व असतं अशा लोकांच्या जीवनाला. नाना, काका, आप्पा, भाऊ, नाना, तात्या, आबाजीजा ही सगळी मंडळी आपल्यासारखीच आहेत दिसायला, तरी पण या प्रांगणात आल्यानंतर यांचं महत्व वेगळं आहे. का? 25 वर्षापासनं या कार्यक्रमाला ही सगळी मंडळी भक्तिभावानं अंतःकरणानं खतपाणी घालण्याचं काम करतायत. आणि त्याचंच फळ म्हणजे 25व्या वर्षाचा हा महोत्सव पाहण्याचा सुवर्ण योग यांच्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. हे यांच्या 25 वर्षाच्या तपश्चर्येचं फळ आहे की भगवंताची 25 वर्षापासून कथान कथेचं आयोजन या गोष्टी ही सगळी मंडळी करताय. म्हणून या लोकांच्या जीवनाला एक महत्व आहे, मूल्य आहे. आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये परोपकार असला पाहिजे. त्याच्याशिवाय माणूस म्हणून आपण स्वतःला माणूस म्हणून घेऊ शकत नाही, किंवा कोणी आपण म्हणत असेल मी माणूस आहे, पण आपण माणूस नाही होऊ शकत. माणसाची नेमकी व्याख्या काय आहे? किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं. आपण जोपर्यंत दिनदुबळ्याच्या मदतीला धावून जाऊ शकत नाही, चांगल्या कामात सहभागी होऊ शकत नाही, तोपर्यंत आपला माणूस पण कसं सिद्ध होणार? माझ्या ताई दादांनो, मोठ्याच्या लग्नामध्ये बकेट घेऊन पळणाऱ्यांची गर्दी खूप असते, पण तुमच्या अंगावर भाजी किती सांडली आणि त्याला किती साबण तुम्ही उगाळली कुणी विचारणार नाही तुम्हाला. गरीबाच्या लग्नामध्ये बकेट पण घेऊ नका, फक्त चांगले कपडे घालून उभे राहा, त्यांचं लग्न व्यवस्थित पार पडेल आणि ते लोक आयुष्यभर तुमचा उपकार लक्षात ठेवतील. आता श्रीमंताच्या लग्नात बकेट घेऊन पळणारे खूप असतात, भाजीची बकेट वाढायला लोकांना. कधीतरी आपण गोरगरिबांच्या, दीनदुबळ्यांच्या सत्कर्माच्या कामात, धर्माच्या कामात उभं राहिलं पाहिजे. आपला हात पुढे असला पाहिजे. त्याच्यावरनं माणसाची किंमत आहे. एक सोपं सांगते मी तुम्हाला, जास्त अवघडात न जाता. घरातून बाहेर पडल्यानंतर काय असे आपल्या थांबण्याचं जे ठिकाण असेल किंवा एखादं मंदिर असेल, तिथून जाऊन येईपर्यंत किती लोक आपल्याला रामराम घालतायत, रामकृष्णारी घालतायत. काका, ताता, नाना, आप्पा, दादा, जिजा, रामकृष्णारी बरे आहात का? शुगर बरी आहे का? बीपी बरा आहे का? असं किती लोक विचारतात. याच्यावरनं आपण किती माणसाळलेले आहोत ते लक्षात येतं. आणि घरून निघाल्यापासनं घरी पोहोचेपर्यंत कोणी रामकृष्ण हरी घातला नाही, कोणी रामराम घातला नाही, आणि कुत्र्यानेही साधी शेपटी जर हलवली नाही आपल्याला, तर समजावं तेवढं सुद्धा आपलं मूल्य नाहीये.
किमान कुत्र्याने शेपटी हलवण्यासाठी त्याला एक वेळेला आपल्याला भाकरी तरी टाकावी लागणार आहे, त्याच्याशिवाय ते सुद्धा आपल्याला शेपटी हलवू शकत नाही आपल्याला पाहून. तर मला सांगायचं एवढंच आहे तुम्हाला, जोपर्यंत आपल्या जीवनामध्ये परोपकार ही गोष्ट येणार नाही, परमार्थ ही गोष्ट येणार नाही, तोपर्यंत आपलं जीवन सफल नाहीये. सेवा परमो धर्मः, सेवा, सत्कर्म, उपासना, सत्संग आणि उपकार या माणसाच्या जीवनाची उंची वाढवणाऱ्या गोष्टी आहेत, आपली उंची वाढवणाऱ्या गोष्टी आहेत. थोडं तरी सत्कर्म, थोडा तरी सेवा, या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनात घडल्याच पाहिजेत. आपल्या संतांनी एवढं सोपं करून सांगितलं ना आपल्याला की पुण्य आणि पाप या दोन गोष्टी आपल्याला सहज लक्षात येतील. संतांनी सांगितलंय पुण्य आणि पाप समजून घेण्यासाठी जास्त अवघडात जाऊ नका. पुण्य ते परोपकार, पाप ते परपीडा. आपल्यापासून एखाद्याला दुःख पोहोचत असेल किंवा आपल्या कृतीमुळे एखादा माणूस दुःखी होत असेल तर तेच पाप आहे. आणि आपण एखाद्यावर उपकार करत असू, कुणाची अडचण वाटून घेत असू, कुणाचं दुःखामध्ये सहभागी आपण होत असू तर तो पुण्याईचा भाग आहे. या पृथ्वीवरती त्याच माणसाचं जीवन सफल आहे ज्याच्या जीवनामध्ये परोपकार आहे, सेवा आहे, सत्संग आहे, सत्कर्म आहे आणि परमार्थ आहे. आणखी सोपं सांगते तुम्हाला, आपल्या या मृत्यूलोकामध्ये, या भूमंडलावरती त्याच माणसाचं जीवन सफल आहे. कुणाचं? ज्या व्यक्तीला पाहिल्यानंतर समोरच्याच्या चेहऱ्यावरती हसू उमलतंय ना, समजावं त्या व्यक्तीचं जीवन सफल झालं. आता एखाद्याला पाहिल्यानंतर चेहऱ्यावर 12 वाजतात पहा, आपल्या काही उपयोग नाही अशा लोकांचा. एखादा व्यक्ती पाहिल्यानंतर जर आपल्या अंतःकरणातून हसू उमलत असेल, आपल्या चेहऱ्यावरती प्रसन्नता येत असेल, हजारो लोकांच्या चेहऱ्यावरचं हसू जर आपल्याला पाहिल्यानंतर उमलत असेल तर समजावं आपलं जीवन सफल आहे. हे सफलतेचं सूत्र आहे. आणि ही सफलता आपल्याला बहाल करण्यासाठी ही रामकथा आहे. अयोध्येतली लोक तर प्रसन्न होती, नवल नाही. राम वनवासाला गेल्यानंतर वनात राहणारे भिल्ल वनवासी सुद्धा रामाला पाहून आनंदानं जगत होते. पशुपक्ष्यांना आनंद होत होता. रामाला पाहून वन्यजीवांच्याही चेहऱ्यावरती हसू उमलत होतं. आणि वनात राहणाऱ्या त्या भिल्लांना, त्या वनवाशांना असं वाटत होतं की राम आपले खूप जवळचे आहेत, जीवलग आहेत. रामाला पाहिल्याशिवाय त्या लोकांच्या दिवसाची सुरुवातच होत नव्हती. म्हणून एकच सांगायचं आहे मला की थोडा तरी सेवाभाव, परोपकार या सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये असाव्यात. बऱ्याच लोकांना परमार्थाची व्याख्या कळत नाही काका. बऱ्याच लोकांना, काही लोकांना वाटतं आम्ही खूप भजन केलं, आम्ही खूप कीर्तन केलं. आम्हालाही वाटतं की आम्ही खूप कीर्तन केली, कथा केली म्हणजे आम्ही खूप मोठा परमार्थ केला. असं अजिबात नाही. लक्षात घ्या, आपल्या अंतःकरणातली सात्विकता टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण काही लोकांना नेमका अर्थ कळत नाही परमार्थाचा. काही लोक रात्रभर भजन करतात. ग्रामीण भागामध्ये गोष्ट सांगते मी तुम्हाला. काही लोक रात्रभर भजन करतात, पहाटेच कुणाची तरी मका कापतात आणि स्वतःच्या म्हशीला टाकतात. मला सांगा, रात्रभर भजन करून काही उपयोग झाला? एक बाई तर काल्याचं कीर्तन ऐकून निघाली. आता काला ऐकल्यानंतर नीट सरळ घरी जावं की नाही? काला ऐकून घरी निघाली. घरी जाताना गल्लीमध्ये एका छोट्या लेकरानं घरातला देवतांब्या दारात फेकला. बाईनं टुपकन उचलला, पदरात घातला आणि गेली घराला. ज्याच्या घरातून तांब्या बाहेर आला तिथे नेऊन द्यावा की नाही? काला ऐकून काही उपयोग झाला का? नाही. परमार्थ म्हणजे परिवर्तन आहे. आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे आणि तो बदल चांगला झाला पाहिजे. अंतःकरणात दया निर्माण झाली पाहिजे. चला, खूप काही बोलण्यासारखं आहे, पण आपल्याला राम जन्म झालेला आहे. सीता स्वयंवरापर्यंत आपल्याला जायचंय आणि सुंदर भक्तिभावानं ही कथा आपल्याला श्रवण करायची आहे. सर्वांगाचे कान करून ऐका. कालचा दिवस आपला खूप आनंदाचा होता. दोन प्रहर कागशिरी
सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, दोन प्रहर काग शिरी सूर्य थांबला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, 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 राम जन्मला ग सखे राम जन्मला। कौशल्या राणी हळू उघडी लोचणे, दिपुणी जाय माय स्वतः पुत्र दर्शने, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, ओघळले आसु सुखे कंठ दाटला, राम जन्मला ग सखे राम जन्मला, 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 राम जन्मला ग सखे राम जन्मला। प्रभु रामचंद्र भगवान की जय। मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकाराचं प्रागट्यकरण झालं, पूर्ण सृष्टीला आनंद आहे। कौशल्या माईने एका बाळाला जन्म दिला, सुमित्रा माईने एका बाळाला जन्म दिला, कैकेयी माने 2 बाळांना जन्म दिला। एकाच वेळेला दास्या पळत सुटल्या आणि राजा दशरथजीकडे आल्या। महाराज महाराज, आनंदाची वार्ता आहे। काय? कौशल्या माईने 1 बाळ जन्माला घातलं, सुमित्रा मातेच्या पोटी 1 बाळ जन्माला आलं, कैकेयी माचे पोटी 2 बाळ जन्माला आली। ज्या राजाच्या पोटी एकही संतान नव्हतं, त्या राजाच्या घरामध्ये 4-4 लेकरं जन्माला आल्यानंतर त्या राजाला किती आनंद असेल। आनंदाने विभोर झाले राजा दशरथ। राजा आहेत पण राजपण विसरले आणि राजभवनामध्ये गरगर गरगर स्वतः भोवती घिरट्या घ्यायला लागले। आनंदाच्या भरामध्ये लोकांना अन्नदान, भूदान, गोदान, धनदान, वस्त्रदान अनेक प्रकारचं दान त्यांनी चालू केलं। आपल्या जीवनातलं मांगल्य, आनंद, सुख, समाधान टिकून राहावं, आपल्या सुखाला कुणाची नजर लागू नये आणि दुःख पटकन कमी व्हावं, या दोन्ही कारणासाठी जीवनामध्ये दान केलं जातं। अडचणी कमी व्हाव्यात, संकट संपावीत आणि सुखाला नजर लागू नये म्हणून दान करायचं असतं। म्हणून नेहमीच कथाकार, कीर्तनकार सांगतात की चांगल्या गोष्टीमध्ये तुम्ही दान करा। दान करत असताना कधी पाठीमागे राहू नका। तुमची क्षमता जेवढी आहे, तुमच्याकडे धन ज्या पटीमध्ये आहे, त्यातून तुम्हाला तुमच्या मनाला जे वाटतंय ना की आम्ही 101 रुपये देऊ शकतो, आम्ही 1 रुपया देऊ शकतो, आम्ही 1,00,000 रुपये देऊ शकतो, आम्ही 1,000 रुपये देऊ शकतो, आम्ही 100 रुपये देऊ शकतो, जी आपली योग्यता असेल त्या पटीमध्ये तुम्ही दान करा। पण सत्कर्मात आपला हात पुढे असला पाहिजे का? आपल्या सुखाला कोणाची नजर लागणार नाही आणि अडचणीमध्ये असाल तर हे दान पुण्य आपल्याला अडचणीतून बाहेर काढेल। या दोन्ही कारणासाठी दान केलं जातं। मग राजा दशरथानं खूप दान केलं, खूप आनंद आहे, खूप आनंद आहे। आणि मग छोटी छोटी बालकं, त्यांच्या रडण्याचा, त्यांचा हसण्याचा तो आनंद, त्यांच्या किलकारीचा आनंद राजा दशरथाच्या कानाला आज असं वाटतं की माझे कान धन्य झाले। का? माझ्या लेकरांचं हसू, माझ्या लेकरांचं रडणं, माझ्या लेकरांचं किलकारण माझ्या कानावरती आलंय। या गोष्टीचा खूप आनंद झाला राजा दशरथाला। आणि माझ्या ताई दादांनो, भगवान प्रगट झाले अयोध्येमध्ये
साऱ्या सृष्टीला आनंद, देव देवतांना आनंद आहे। ज्या कुलामध्ये भगवंताचा जन्म झाला त्या कुलदेवतेला आनंद झाला। भगवान भोलेनाथाला कैलासामध्ये दम निघेना आणि भगवान भोलेनाथ रामरायाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी निघाले। आणि जेव्हा अयोध्या नगरीमध्ये ते आलेले आहेत, नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, भेद कोई समझ न पाया, अजब है तेरी माया, इसे कोई समझ न पाया। नगर में जोगी आया, सबसे बड़ा है मेरा भोलेनाथ, भोलानाथ, भोलेनाथ, 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 भोलेनाथ। विभूति गले रुणमाला शेष नाग लिपटायो, बाके तिलक भाल चंद्रमा घर घर अलख जगायो। अंग विभूति गले रुणमाला शेष नाग लिपटायो, बाको तिलक भाल चंद्रमा घर घर अलख जगायो। नगर में जोगी आया, आके अलख जगाया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ। भगवान जेव्हा पृथ्वीवरती प्रगट होतात तेव्हा भगवान भोलेनाथ त्यांना भेटायला येतात आणि मग कधी कधी वैकुंठावरनं श्री विष्णू सुद्धा शंकराला भेटायला येतात। आपण नाही का आपल्या पाहुण्याकडे जवळच्या नातेवाईकाकडे कधी आपण जातो कधी ते येतात, तशातला हा प्रकार आहे। हे दोघं तर फार जीवश्च कंठश्च आहेत। हरिहर असा तर भेदच नाहीये, पण दोन रूपामध्ये सुद्धा त्यांना एकमेकाला भेटल्याशिवाय दम निघत नाही। कृष्ण अवतार झाला, शंकर भेटायला आले, राम अवतार झाला, शंकर भेटायला आले। एक गोष्ट सांगते तुम्हाला, खूप दिवस झाले दोघांची भेटच नाही। एक वेळा भगवान श्री भोलेनाथ म्हणतात, नारायणा कधी भेटायला याल मला?
खूप आठवण येते तुमची हो. कधी याल भेटायला? नारायण बोलले, भोलेनाथ भेटायला आलो होतो, पण ही पृथ्वी म्हणजे तुमचं घर आहे. पृथ्वी का हर कंकर शंकर है. तुम्ही पृथ्वीचे मालक आहात. इथपर्यंत येतून पाय कुठे ठेवू हेच कळत नाही, वापस जातो. कारण पृथ्वीवरच्या मातीच्या कणाकणामध्ये सुद्धा भगवान शंकराचं स्वरूप आहे. कुठे पाय ठेवू कळत नाही, वापस जातो. भोलेनाथ बोलले, नारायणा पाय ठेवावा कुठे हे जर कळत नसेल तर एक करा. काय? असं रूप धारण करा, असं शरीर धारण करा की त्याला पायच नसतील. मग पाय नसलेला असा जीव कोणता आहे? पाय नाही पण खूप स्पीडनं पळतोय. साप आहे. नारायणानं सापाचं रूप धारण केलं. जे भोलेनाथाला भेटायला निघाले, भोलेनाथाला एवढा आनंद झाला, भगवान भोलेनाथ देखील पळत सुटले नारायणाला भेटायला. तिकडनं शेष रूपात नारायण, इकडे भोलेनाथ, आणि दोघांनी एवढी कडकडून मिठी मारली की भगवान भोलेनाथानं शेष भगवंताला, नारायणाला शेषाच्या रूपात असलेल्या भगवंताला गळ्यामध्ये घालून घेतलं. महादेवाच्या गळ्यामध्ये जो साप आहे तो साक्षात श्री नारायणाचं विष्णूचं रूप आहे. दोघांना एकमेकाला भेटल्याशिवाय होत नाही. रामरूप प्रगट झालं, भोलेनाथ लगेच निघाले भेटायला. आल्यानंतर महादेवाच्या रूपामध्ये यावं तर आपल्याला दर्शनाला तर जायचं दूरच राहिलं, पण आपल्याच दर्शनासाठी लोकांची रांग लागेल म्हणून रूप बदललं. साधूचं रूप धारण केलं आणि लाईनला लागले. राघवेंद्र सरकाराच्या दर्शनासाठी खूप मोठी रांग, शरयूच्या तटापासून कौशल्यामाईच्या भवनापर्यंत, महलापर्यंत लाईनला लागले. देवांचा देव महादेव आहे, पण किती प्रामाणिक आहे. आपण काहीच नाही तरी पंढरपूरच्या वारीमध्ये घुसखोरी करतो, मध्येच घुसतो, आणि मग मागचे पुढचे लोक ओरडतात, अरे रे मध्ये घुसलं, मध्ये शिरलं. मग आपण म्हणतो घुसलो. हे ठरलेली वाक्य आहेत तुमची. आमचं कोणीतरी पुढे, कशाचं कोण पुढे? आणि चांगलं पटतंय तुम्हाला माझं बोललेलं. तेवढ्या जागेत तरी प्रामाणिकपणा ठेवला पाहिजे की नाही आपण? महादेव खूप प्रामाणिक आहेत. लाईन मध्ये लागले, शिस्तीमध्ये. जसे भगवान भोलेनाथ गेटवरती आले, गेटमॅननं पाहिलं हे आपल्या अयोध्येतलं नाही. आणि नवखं माणूस कोण कुठून आले माहिती नाही, साधूचा वेश धारण केलेला आहे. मग सांगितलं गेटमैन, आप बाजू हटो. क्यों भाई, क्या हुआ? कुछ गलती हुई हमारे ओर से? आपसे कुछ गलती नहीं हुई, आप अयोध्या के नहीं हो. हाँ, हम अयोध्या से नहीं हैं. कहाँ से हो आप? हम हिमालय से हैं. बाजू हटो, आप अंदर नहीं जा सकते. हमें जाने दो. नहीं जाने देंगे. महादेवाला बाजूला काढलं. महादेवाला मनात असं वाटतंय, अरे काय सांगू तुला गेटमन, मी देवांचा देव महादेव आहे, पण तोंडानं सांगावं तर गडबड होईल. महादेव बाजूला थांबले. महादेव म्हणतात, देवा दर्शनासाठी आलो आणि जवळ आलो, लाईनमधून बाजूला काढलं. आमच्याच नशिबी असं कसं? आम्हाला दर्शनासाठी येऊ द्या आतमध्ये. राघवेंद्र सरकाराला कळालं आपलं आराध्य, आपले भगवान भोलेनाथ दारामध्ये थांबलेले आहेत, आपली वाट पाहत, कधी त्यांना आतमध्ये सोडतील. मग राघवेंद्र सरकार रडायला लागले. भगवान रडतायत, एवढे रडतायत. कौशल्यामाई विचलित झाले की आपलं बाळ का रडू लागलं? सकाळपासून हसत होतं, आता का बरं रडत आहे? खूपच रडत होते. खूप रडायला लागले. रडते माझे बाळता हे समजावीता राहिना. 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 नाना परी समजावी ते मागील ते खाया देते. नाना परी समजावी ते
मागिल ते खाया देते थोपटोनी निजवीते हलरुगाते पाळणा रडते माझे बाळता समजावे ताराहिना रडते माझे बाळता समजावे ताराहिना रडते माझे बाळताने समजावी ताराहिना रडते माझे बाळताने समजावी ताराहिना। भगवान राम काही केला रडता राहीनात, खूप रडतात, रडणं थांबत नाहीये। माई कौशल्यला प्रश्न पडला, कसं करू माझ्या लेकराला? अंगाई गाते, पाळण्यामध्ये घालते, झोका देते, लेकराचं रडणं राहीना। कळना कुणाची नजर लागली असेल का? कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे रामराया, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे रामराया, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे रामराया, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे रामराया। उतरिते निंबलोन तुझी ओवाळते मी काया, कोणाची झाली दृष्ट कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे रामराया, कोणाची झाली दृष्ट तुला माझ्या रे रामराया। जय हो हरि बोल, जय हो हरि बोल। रामरायाचं बाळाचं रडणं राहीना। मग डांगोरा पेटवणाऱ्याला सांगितलं, दवंडी देणाऱ्याला सांगितलं, जा कुणी बाळाची नजर काढणार आहे का पहा। साऱ्या अयोध्येमध्ये दवंडी चालू झाली, आहे का कुणी बाळाची नजर काढणार? माई कौशल्येचं बाळ, त्याला नजर लागली कोणाची? शरयू नदीच्या तटावरती हे महात्मे बसलेले होते। कोण? नगर में जोगी आया, जोगी आया आया आया, जोगी आया। अंग विभूति गले रुंडमाला कंचन ताल करायो। भगवान भोलेनाथ शरयूच्या तटावरती बसलेले, दवंडी देणार आला। बाबा कुठले आहात? हिमालयाच्या पहाडातून आलोय। मग काय काय जमतं तुम्हाला? सगळं जमतं मला, 64 कला, 64 विद्या, सगळं काही मला माहिती आहे। मग नजर काढायचा तो माझ्या डाव्या हाताचा खेळ आहे। चला मग, माई कौशल्येच्या बाळाला नजर लागली। बर, नजर काढण्यासाठी काही काही लिंबू नारळ उतारा असं काही असलं काही लागत नाही, लक्षात घ्या। देव सुद्धा सांगतोय लिंबा नारळाला कुठे फसवू नका। लिंबू आणि नारळ उतरावून फेकल्यानं कुठे काही होत नसतं। साक्षात भोलेनाथ सांगताय की लिंबू नारळ असलं काही लागत नाही। मग ज्या बाळाला नजर लागली ना तिथे मला घेऊन चला, चला चला। पुढे घेऊन जाणारा डांगोरे पिटवणारा आहे आणि पाठीमागडे शिवजी मोठ्या थाटात निघालेले। गेट पर्यंत आले, आता घेऊन जाणारा समोर असल्यामुळे शिवजी बिनधास्त आहेत। सकाळी ज्या गेटमननं धक्का देऊन काढून दिलं होतं ना, ते गेटमन आश्चर्यचकित होऊन पाहत होतं, अरे या बाबाला आपण सकाळी हकलून दिले आणि आता हे सन्मानपूर्वक निघाले। शिवजी हसतायत मनातल्या मनात, हकलून देणाऱ्याला खुणवतायत। पाहिलं का आता मला घेऊन जाणारे आहेत समोर। शिवजी आतमध्ये गेले, माई कौशल्येने नमस्कार केला, बाबा माझ्या बाळाला नजर लागली। आई काही काळजी करू नको, नजर काढायची चांगली जमते मला। बाबा काय आणू? हळदी कुंकू लिंबू नारळ
अगरबत्ती, धूप, पाण्याचा तांब्या, आई याच्यातलं काही लागत नाही. मग आईला काय माहिती आहे, हा देव लिंब नारळाचा नाही, हा तांब्याभर पाण्यानं प्रसन्न होणारा आहे. आई काही लागत नाही ग मला. काय पाहिजे मग बाबा? काहीच नाही. जे तुझं बाळ आहे ना ते माझ्या मांडीवरती दे. रडणाऱ्या राघवेंद्र सरकाराला शिवजीच्या मांडीवर दिलं. हरिहरांच्या 4 नेत्रांचं मिलन झालं. शिवजी रामरायाकडे पाहतात आणि एवढे रडतायत, एवढे रडतायत. भगवान, माझी दर्शनाची इच्छा तुम्ही पूर्ण केली. राम म्हणतात, भोलेनाथ, याही वेळेला तुम्ही संधी नाही सोडली. म्हणून राम हसतात आणि शिवजी रडतात. नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, नगर में जोगी आया, सबसे बड़ा है तेरा नाम भोलेनाथ, 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 भोलेनाथ. राघवेंद्र सरकारानं भगवान भोलेनाथाची दर्शनाची इच्छा पूर्ण केली. 4 बालक आहेत छोटी छोटी, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. पण हे आपण म्हणतो राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचं नामकरण राहिलं होतं अजून. कश्यप, कात्यायन, गौतम, मार्कंडे, वशिष्ठ, वामदेव, सुयज्ञ, जाबाली सगळ्या ऋषीमुनींना बोलावलं आणि भव्य मोठ्या स्वरूपामध्ये राघवेंद्र सरकाराचा 4 बालकांचा नामकरण सोहळा. कैकईचे जे पुत्र आहेत, जगाचं भरण पोषण करणारा भरत, शत्रूचा नाश करणारा शत्रुघ्न, मोठ्या भावावर ज्यांची निष्ठा असेल, ज्याचं लक्ष आपल्या लक्षावरती असेल असा लक्ष्मण, आणि जो जगाला आराम देईल तो श्रीराम असेल. 4 नामकरण झाले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. 4 भावंड घरामध्ये रांगतायत. त्यांचं रांगणं माणसाला खूप आनंद. लक्षात घ्या, छोटंसं नवीन सून असते, तिला काय असं घरातलं जमत नाही, किंवा मग काहीतरी त्याच्याकडनं चूक होते, हातातनं तेलाचा डब्बा तरी पडतो, किंवा मग दुधाचा तांब्या पडतो, मग सासूचं पित्त खवळतं. मग सासू अशा भुवया जणू काही वाघीण डरकाळी फोडायला लागली. मग ते सगळं चित्र डोळ्यासमोर उभं करा ना. पण एक गोष्ट लक्षात घ्या, 2024 मध्ये सासूनं सुनबाईला डुसपूस करायचं नाही, तिला टाकून बोलायचं नाही, तिला पाण्यात पाहायचं नाही. सुनबाईच्या माहेरच्या आल्यानंतर रात्री 2 वाजता उठून त्यांच्या पिशव्या तपासायच्या नाही. याच्यातला एकही प्रयोग 2024 मध्ये करू नका, कारण काळ सासूचा नाही, काळ कोणाचा आहे? काय प्रामाणिक आहेत तुम्ही? काळ सुनेचा आहे. एवढं समजलं तरी खूप काही झालं. काळ ओळखून चाललं पाहिजे. पूर्वीची सासू वाघीण होती, पूर्वीची सासू वाघीण. एक डरकाळी फोडली तर सारं घर शांत होत होतं, एसी पेक्षा थंड. पण आताची सासू वाघीण नाहीये, वाघाची मावशी आहे. म्याव. काळ ओळखून चाला. पण कथेमध्ये बसलेल्या सगळ्या बिचारा सासवाना खूप समजदार आहेत. सुनेवरती मुलीपेक्षा जास्त प्रेम करतात. तुमच्या चेहऱ्याकडे पाहून मला कळतंय इथं सासू सुनेचं भांडणच नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल, हे मला कसं कळालं? तुमच्या तब्येतीवरून कळालं. तुमच्या गुटगुटीत तब्येती आहेत, सफरचंदासारखे गाल. तर
नवीन सून असते, घरामध्ये वाद होतो, काहीतरी होतं, सासू अशी भुवई वाकडे करते, जणू काय भैरवाचा अवतार तिनं धारण केलाय. पण जेव्हा घरामध्ये बाळ जन्माला येतं ना, त्या बाळाचं रडणं, त्याचं हसणं, त्याचं किलकिल बोलणं, बोबडे बोबडे शब्द, त्याचं रांगणं, पण त्या बाळाकडे पाहून सासू सुनेचा सगळा राग विसरून जाते. असं गटकन घेते, जणू विष प्यावं तसं पिऊन घेते तिचा राग. सुनेवरती कसल्याच प्रकारचा राग काढत नाही. तर छोट्याशा बाळाचा तो परिणाम असतो. छोटंसं बाळ घरामध्ये रांगू लागलं की सगळ्यांना खूप आनंद असतो, खूप आनंद. ऐका कान देऊ. मग भगवान रांगू लागले. देवाच्या रांगण्याचा किती आनंद आहे. कौशल्या माईकडे त्यांना भरवण्याचं काम, काही सुमित्रा स्वयंपाक बनवण्याचं काम, एवढा आनंद. कौशल्या माई सांगते, काही सुमित्रा ऐका बरं जरा तुम्ही. सावळा 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 ग रामचंद्र, सावळा ग सावळा ग रामचंद्र, सावळा ग सावळा ग रामचंद्र, सावळा ग सावळा ग रामचंद्र, सावळा ग. हे भजन सर्वांनी माझ्या सोबत म्हणा. माझे गुरुवर्य परमश्रद्धेय रामायणाचार्य रामकथाकार विजय महाराज सोलाखे, त्यांनी मला शिकवलं, घडवलं. आज महाराष्ट्रभर, महाराष्ट्राच्या बाहेर जो काही माझा प्रवास असेल, माझ्या गुरुच्या कृपेनं आहे. ही सगळी पदं, ही भजनं माझ्या गुरुच्या मुखातून ऐकल्यानंतर माणसाला समाधी लागते, डोलतात माणसं. एवढं सुंदर भजन गातात ते. रामकथा अंतःकरणातून गातात. श्रोत्याला असं कधीच वाटत नाही की आम्ही कुठे एका विशिष्ट ठिकाणावरती आहोत. त्यांची कथा ऐकणाऱ्या प्रत्येक श्रोत्याला वाटतं की आम्ही अयोध्येत आहोत. एवढा भाव जागा होतो. सावळा ग रामचंद्र, माझ्या मांडीवरी नाहतो. सावळा ग रामचंद्र, माझ्या मांडीवरी नाहतो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो. अष्टगंधाचा सुवास निळ्या कमळांना येतो. सावळा ग रामचंद्र, सावळा ग 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 सावळा ग रामचंद्र, करी बोबडे भाषण. राम बोबडे बोबडे शब्द बोलतायत. ही कथा तुम्हाला तेव्हाच आनंद देईल जेव्हा तुमच्या डोळ्यासमोर हे चित्र उभं राहील. कथा ऐकत असताना मी ठाण्यात आहोत, मिठबंदर रोडला आहोत, शिवपार्वती या इमारतीच्या समोर आहोत, हे लक्षात नका घेऊ. एक लक्षात घ्या की हा प्रसंग आमच्या डोळ्यासमोर चालू आहे. खरं रामकथा ऐकण्याचं पुण्य आणि समाधान सुख तुम्हाला मिळेल. सावळा ग रामचंद्र, कडी बोबडे भाषण. सावळा ग रामचंद्र, करी बोबडे भाषण. त्यासी करिता संवाद झालो बोबडे आपण. त्यासी करिता संवाद झालो बोबडे आपण. सावळा ग रामचंद्र, सावळा ग सावळा ग